राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी शरद पवार यांना अतिशय मोठा धक्का आहे। राष्ट्रवादी अजित पवार यांना भेटलेली आहे। निवडणूक आयोगाकडून पक्ष आणि पक्षाचे चिन्ह झेंडा अजित पवार यांना भेटला। 141 पाणी निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे। याचिकादार अजित पवार गटाकडे लोकप्रतिनिधींचं बहुमत असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। 81 पैकी 51 लोकप्रतिनिधी अजित पवार गटाकडे आहेत असंही निवडणूक आयोगाने सांगून पक्षाचं चिन्ह आणि झेंडा आणि पूर्ण राष्ट्रवादी हे अजित पवार गटाला दिले। त्यामुळे शरद पवार गटाला हा फार मोठा धक्का आहे। या विजयानंतर अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली, आपण ते ऐकू। मित्रांचं स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या। साहजिकच कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याच्या करता एक पद्धत आहे, एक परंपरा आहे। त्या प्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडे गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं, इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं। त्याच्या अनेक तारखा पडल्या। सगळ्यांचं म्हणणं, वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याबरोबर असणाऱ्या 50 आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे। मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो, मान्य करतो। त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो।